की जय. एक छोटंसं काम सांगणार आहे तुम्हाला. आपले हात वर करायचे. वा, छान. आता त्या हाताने एक हात जो आहे तो आपल्या खिशात किंवा पर्समध्ये घालायचा. त्याच्यामधनं हे असं एक मोबाईल नावाचं एक यंत्र असतं, ते काढायचं. ठीक आहे. आणि त्याचा आवाज जो आहे ना तो बंद करून टाकायचा. सोपं काम आहे की नाही. तर हे यंत्र आपण थोड्या वेळासाठी बंद करूया. ज्यांना जमत नसेल, ज्या आजी आजोबांना जमत नसेल, त्यांनी शेजारच्यांना सांगा आणि ते करून घ्या, कारण आपल्याला पुढे अजून एक काम करायचं आहे. झालं का? झालं. आता एक 5 मिनिटे सर्वांनी आपले डोळे मिटायचे आहेत आणि शांतपणे बसायचं आहे. शेजारच्यानी डोळे उघडलेत का बंद केलेत का बघायचं नाही. 5 मिनटं एकदम पूर्णपणे शांतता. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्दैवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दरिद्र दुःख अवखे देशांतरा पाठवी हेरंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। सतेज दुसरा रवी हरि समान जाचे बल वसिष्ठ सम सर्वदा तदीय चित्त ते निर्मल। असे असुनिया खरे वरी वरी पिसा भासतो तया गुरु गजानना प्रति गणू सदा वंदितो। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सर्वप्रथम महर्षी वेदव्यास सद्गुरु श्री गजानन महाराज सद्गुरु रूपातील अनेक संत महंत भगवंत माता पिता आणि आपल्या सर्वांच्या हृदयात बसणाऱ्या गुरुतत्वातील त्या सद्गुरु रूपातील तत्वास वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो। आज आहे गुरुपौर्णिमा, यालाच आपण व्यासपौर्णिमा असं सुद्धाही म्हणतो। महर्षी वेदव्यास यांचा आज जन्मदिवस म्हणून ही व्यासपौर्णिमा आपण साजरी करत असतो। ज्यांनी वेदांचं विभाजन केलं, ज्यांनी महाभारताची रचना केली, पुराणांचं संकलन केलं, असे महर्षी वेदव्यास त्यांना वंदन करून त्यांच्या नावाने व्यासपीठ म्हणून ओळखलं जातो, त्या व्यासपीठास वंदन करून या सेवेला मी प्रारंभ करतो। आता ज्यावेळेस आपण गुरुपौर्णिमा म्हणतो, गुरुपौर्णिमा म्हणजे काय असते हो? तर गुरुपौर्णिमेला आपण जे ज्ञान आहे, जे ज्ञान बुद्धी यांचा आपण आदर करणं, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, आध्यात्मिक प्रगती परंपरेचं जतन करणं, हे करण्यासाठीचा जो सुदिन असतो तो म्हणजेच गुरुपौर्णिमा। आणि या आजच्या पवित्र दिवशी आपण अशा एका संतांचं, त्यांच्या लीलांचं, त्यांच्या चरित्राचं गुणगान करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। ते म्हणजे शेगावचे राणा आपले परब्रह्मस्वरूप श्री गजानन महाराज। आता ज्यावेळेस आपण गजानन महाराजांच्या चरित्राविषयी आपण विचार करत असतो त्यावेळेस आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की या महाराजांच्या चरित्रामध्ये ज्यावेळेस आपण हे गुणगान गात असतो तर ह्या चरित्रामध्ये असं काय दडलं आहे हो, असं काय सांगितलं आहे की ज्याच्यासाठी आपण हे चरित्र वाचलं पाहिजे, ज्याच्यासाठी हे आपण स्मरण केलं पाहिजे। तर हे जे चरित्र आहे या चरित्रामध्ये आपल्यासारख्या प्रापंचिक मनुष्याचा किंवा जे आपण प्रापंचिक आहोत त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो जीवन प्रवास कसा असला पाहिजे याचं इत्थंभूत वर्णन या चरित्रामध्ये केलं गेलेलं आहे। आता ज्यावेळेस आपण हा जीवन प्रवास करत असतो, नेहमी आपण जो प्रवास करत असतो, नेहमीचा प्रवास करत असतो, काही ना काही कारणाने आपण प्रवास करतच असतो बघा। आता एक गंमत सांगतो तुम्हाला। पावसाळ्याचे दिवस नुकतेच चालू झालेले होते आणि आम्हाला असं वाटलं की चला
सगळेच जण बाहेर पडतात, आपणही बाहेर पडलं पाहिजे. म्हणून आम्ही ठरवलं की आपण काय करूया, लेण्याद्री, ओझर, माळशेज घाट अशी वर्षा सहल करूया, एक प्रवास छान. मग आम्ही कुटुंबीय सगळेजणं, काही मैत्रिणी असे आम्ही सगळेजणं 1 महिन्यापूर्वी असे प्रवासासाठी निघालो. छान मस्तपैकी प्रवास चालू होता आणि आम्ही ओझरला गेलो. तिथे गणपतीचं दर्शन घेतलं. पाऊस खूप असल्यामुळे मंदिरात जास्त काही गर्दी नव्हती, एक 5-6 लोक होते, भाविक होते. आम्ही छान दर्शन घेतलं. तिथून आम्ही माळशेज घाटमध्ये गेलो. काय आपल्या पुणेकरांची एक खासियत असते की आपल्याला ते धबधब्याचे 2 शिंतोडे जरी आपल्या अंगावर पडले तरी आपली जीवनाची इथे कर्तव्यपूर्ती होते. तर आम्ही असे आपले ते माळशेज घाटमध्ये गेलो. छान मस्तपैकी धबधबे सुरू झालेले होते, ओसंडून वाहत नव्हते. गव्हर्मेंटनी डिक्लेअर केलेलं नव्हतं की जाऊ नका म्हणून. त्यामुळे आम्ही छानपणे गेलो. तिथे ते धबधबे बघितले. छान धुकं होतं, ढग होते. मस्त असा छान असा आनंददायक असा तो एक अनुभव होता. आता हे सगळं करत असताना माझ्याकडनं मात्र एक गडबड होत होती की या संपूर्ण आनंदाचा मी अनुभवच घेऊ शकत नव्हतो. आता का घेऊ शकत नव्हतो त्याचं कारण सांगतो तुम्हाला. जसं आम्ही भोसरी मोशी पास केलं, आमच्याबरोबर एक 60-70चे एक आजोबा होते. ते मला म्हटले, अरे विद्याधर, तो जो ड्रायव्हर आहे ना, तो ड्रायव्हर मागासपासून मला थोडासा असा डुलक्या घेताना दिसतोय म्हणे. त्याची झोप झालेली दिसत नाही. आता माझं लक्ष त्या खिडकीतनं बाकीचं बघण्याच्या ऐवजी माझं त्या ड्रायव्हरकडे लक्ष, हा बिचारा झोपतोय की काय म्हणून. थोडंसं पुढे ऐकलं की ते मला म्हणायला लागले, अरे मी असं ऐकलं की त्या माळशेज घाटमध्ये ते दगडी कोसळतात, दगड पडतात आणि ते तिथे म्हणे ते ढग वगैरे असतात, ते धुकं असतं, ते एकमेकांना काढत धडकतात. बरं एवढं बोलले ते पिल्लू त्यांनी माझ्या डोक्यात सोडलं आणि स्वतः मात्र छानपणे झोपून गेले. आता तिथे मी त्या माळशेज घाटात गेल्यानंतर ते काय मला ते धबधबे वगैरे दिसणार, दगड पडतोय की काय वरतून. आपलं सुद्धा असंच होतं की नाही बघा बरं. छान आपल्याला चांगला प्रवास असतो, छान आपल्याला अनुभव असतो, छान धबधबे असतात, आनंदाचे झरे असतात, बरोबर की नाही. पण हे असं कोणीतरी पिल्लू आपल्या डोक्यामध्ये सोडलं किंवा काही काळजी चिंता जर आपल्या डोक्यामध्ये आल्या तर तोच प्रवास आपला आनंददायक राहतो का, बरोबर की नाही. तर असाच आपला तो जो प्रवास आहे तो आनंददायक व्हावा, त्या चरित्रामध्ये जे आपल्याला सांगितलेलं आहे तो जो आनंद आहे तो आपल्याला मिळावा. म्हणूनच दासगणू महाराज आपल्याला सुरुवातीला सांगतात, आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण, करून या एकाग्रमन निज कल्याण व्हावया. मगाशी आपण जे 5 मिनिटं मौन पाळलं ते कशासाठी, एकाग्रमन व्हावं याच्यासाठी, ती संत कथा आपण व्यवस्थित ऐकावी याच्यासाठी, तो आनंद आपल्याला मिळावा याच्यासाठी, निज कल्याण म्हणजे स्वतःचं कल्याण होण्यासाठी, आपल्या मनातले जे काही बाकीचे चिंता क्लेश असतील ते बाजूला व्हावेत आणि त्याच्यातला तो जो निर्भय असा तो जो आनंद आहे तो आपल्याला मिळावा याच्यासाठी. कारण दासगणू महाराज आपल्याला पुढे असंही सांगतात की चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटते निसंशय. हे चरित्ररूपी कसं आहे, एकदम सुंदर असं आहे. ते जर आपल्या कानावर पडलं तर तुम्ही आनंदाने नाचाल असं दासगणू महाराज म्हणतात. आणि आपल्यासाठी आपले जे गुरु आहेत, आपले जे सद्गुरू आहेत ते आहेत आपले गजानन महाराज. आता ज्यावेळेस आपण गुरु आणि सद्गुरू यांच्यामधला फरक आपण बघतो त्यावेळेस तो फरक असा असतो की आपण जन्माला आल्यापासून ते आपल्या अंतापर्यंत सतत काही ना काहीतरी आपण शिकत असतो. लहानपणी उठणे, बसणे, खाणं, पिणं, लौकिक अर्थाचं शिक्षण घेणं, गायन, वादन, नोकरी कशी केली पाहिजे, व्यवसाय कसा केला पाहिजे, हे जे आपण करत असतो हे आपल्याला जे शिकवतात
ते असतात आपले गुरु. पण ज्यावेळेस आपल्याला परमार्थ साधायचा असतो, हा परमार्थ साधण्यासाठी किंवा भगवंताचं सत्य स्वरूप काय आहे हे जाणण्यासाठी आपल्याला जे मदत करत असतात किंवा जे आपल्याला शिकवतात ते असतात आपले सद्गुरू. सद्गुरू म्हणजे काय? सत अधिक गुरु, जे आपल्याला सत्य सांगतात, जे आपल्याला सत्याच्या मार्गावर घेऊन जातात, ते असतात आपले सद्गुरू. जर त्यांची व्याख्या आपल्याला करायची झाली तर आपण असंही म्हणू शकतो की जे लघु नाहीत, लघु म्हणजे लहान, जे लघु नाहीत ते असतात गुरु. आणि त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की जे लघुलाही गुरु करतात ते असतात सद्गुरू. बरोबर आहे? आता कसं असतं बघा, आपण एखादा ग्रंथ वाचतो किंवा थोडक्यात आपण असं करूया की आता सध्या आपला मोबाईलचा जमाना आहे, डिजिटल जमाना आहे, त्याच्यावर खूप काही शिकण्यासारखं असतं बघा. खूप काही नवीन 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 सारखं येतच असतं. अगदी खाण्याचे पदार्थ बनवण्यापासून ते वेगवेगळे विषय आपल्याला त्याच्यामध्ये शिकवले जातात. बरोबर आहे? आता इथे महिला वर्ग जास्त आहे म्हणून मी एक तुमचं उदाहरण घेतो. तुम्हाला उद्या सांगितलं की काय ते स्टार्टरमध्ये काही पनीर टिक्का वगैरे बनवा. बरोबर आहे? तुम्ही ते आपलं ते कोणती मधुरा वगैरे ते त्यांचे ते रेसिपीज काढा आणि ते त्याप्रमाणे कराल. आता हे करत असताना पहिल्यांदा तुम्ही 2 वेळेला चुकणार, 3 वेळेला चुकणार, तो पनीरच लुसलुशीत होणार, ते काहीतरी ग्रेव्हीज जास्त होणार, काही ना काहीतरी गडबड होणार. बरोबर आहे? पण याच्याच ऐवजी जर समजा मला माझ्या घरातल्या एखाद्या जाणकार व्यक्तीने मला जर शिकवलं की चल ग मी पण तुझ्याबरोबर करायला लागते, होईल की नाही व्यवस्थित? आजींना बघा किती छान हसू आला. आजी शिकवत असणार आहे. बरोबर की नाही? म्हणजे काय, कोणीतरी आपला हात धरला, आपल्याला ते शिकवलं, म्हणून आपल्याला ते पटकन जमलं. ही गोष्ट मला जमू शकते, कशातनं? ते यूट्यूबमधनं कळू शकते. तसंच एखादा ग्रंथ वाचून मला एखादी गोष्ट कळू शकते. पण हेच जर समजा मला माझे सद्गुरू बरोबर असतील, त्यांनी जर मला मार्गदर्शन केलं, तर हाच माझा जो प्रवास आहे हा तो पटकन होईल की नाही? बरोबर की नाही? एक आपण छोटंसं अजून एक उदाहरण घेऊया. आळंदीच्या मंदिरामध्ये एक मुंगी होती आणि तिने ते वारकऱ्यांच्या तोंडातून ऐकलं की वारी सुरू होणार आहे, वारी सुरू होणार आहे, पंढरपूरला जायचं आहे, पंढरपूरला जायचं आहे, त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे, त्या सावळ्या विठोबाचं दर्शन घ्यायचं आहे. ह्या मुंगीला वाटलं मला पण जायचं आहे पंढरपूरला. तिने प्रवास सुरू केला. ती त्या गाभाऱ्यातनं त्या दरवाजापर्यंत आली आणि तिला समजलं की हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. आता काय करायचं? कारण राहणारी येणारी लोक पण आहेत, प्रवास पण एवढा लांबचा आहे, अनेक संकट आहेत, एवढं होणं आपल्याकडनं शक्य नाही आहे. मग ती विचार करायला लागली आणि तिच्या लक्षात आलं की आपल्या शेजारी एक वारकरी बाबा बसलेत. ते वारकरी बाबा आपलं नामस्मरण चालू आहे. मग तिने काय केलं की ते वारकरी बाबा जे आहेत ना त्यांच्या पिशवीवर ती जाऊन बसली. आता ती त्या पिशवीवर जाऊन बसली आणि त्या वारकरी बाबांचा वारीचा प्रवास सुरू झाला. मजल दरमजल करत 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 18 दिवसांनी हे वारकरी बाबा त्या पंढरपूरला पोहोचले. त्या सावळ्या विठोबाचं दर्शन घेतलं, ते कृतार्थ झाले. पण त्याचबरोबर त्या पिशवीवर बसलेली जी मुंगी होती ना, तिने पण तो प्रवास पूर्ण केलेला होता. तिने पण त्या सावळ्या विठोबाचं दर्शन घेतलं. तिच्या एकटीकडनं झालं असतं का हो? तसाच आपला हा जीवन प्रवास आहे. आपण काय करायचं आहे? आपणही मुंगीच आहोत. या प्रापंचिक या संसारामध्ये आपण सुद्धा मुंगीच आहोत. हा परमार्थ वाटतो तेवढा सोपा नाही आहे बरं. आपण काय करायचं आहे? हा जो ग्रंथ दिलेला आहे की नाही, ह्या ग्रंथामध्ये जो उपदेश केलेला आहे की नाही, ह्या ग्रंथामध्ये ज्या ओव्या दिलेल्या आहेत की नाही, त्या ग्रंथरूपी पिशवीला आपण चिकटून बसायचं आणि प्रवास चालू करायचा आहे.
आहे की नाही सोपं? बरोबर आहे. आता आपण हे करत असताना आपला हा प्रपंच विवेक आपल्याला साधायचा आहे आणि आपला विशेष मुळात आजचा जो आहे तो आहे सद्गुरू गजानन, विमल ज्ञान आणि प्रपंच विवेक. आपण टप्प्याटप्प्याने काही गोष्टी बघणार आहोत आजच्या या प्रवासामध्ये. पहिलं म्हणजे विमल म्हणजे ज्ञान काय, विमल ज्ञान आपण म्हणतो त्याचा अर्थ काय बघणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत अनुताप म्हणजे काय. ग्रंथातले शब्द आहेत, मी बाहेरचं काही घेतलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत विवेक म्हणजे काय आणि नंतर बघणार आहोत विवेक वैराग्य म्हणजे काय. आता हे करत असताना मी ज्यावेळेस पुढे येतो त्यावेळेस पहिल्याच अध्यायामध्ये मला असं लक्षात येतं की महाराजांना पहिल्यांदा प्रथम कोणी ओळखलो? बंकटलाल यांनी. बरोबर आहे, बंकटलाल आणि दामोदर यांनी ओळखलं की नाही. आता मी शब्द काय वापरला की महाराजांना ओळखलं कोणी. मी असं म्हटलं का की महाराजांना पाहिलं कोणी? पाहणं आणि ओळखणं याच्यामध्ये फरक आहे बघा. त्या रस्त्याने कितीतरी लोक गेले. दासगणू महाराज म्हणतात बघा, म्हणते हजारो लोक गेले परीनं कोणी पाहिले, या दोघांवाचून भले याचा विचार करा हो. हिरे गारा एके ठाई मिसळले असती जगा ठाई, पारखी तोच निवडून घेई गार टाकून हिऱ्याते. पाहणं आणि ओळखणं याच्यामध्ये फरक आहे. आता मला तुम्ही सांगा बंकटलाल कोण येतो? तुमच्या आमच्यासारखेच प्रापंचिक आहेत. बरोबर आहे. आता हे प्रापंचिक असूनसुद्धा त्यांनी महाराजांना ओळखलं आहे, कारण त्यांनी त्यांच्या मनाची जी कवाडं आहेत ती उघडी ठेवलेली आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा जो आध्यात्मिक अभ्यास जो आहे तो पण खूप मोठा आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर ते कीर्तनासाठी जातात, वेगवेगळ्या प्रवचनांसाठी जातात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात ते. आणि त्यामुळे त्या अभ्यासामध्ये असल्यामुळे त्यांचं काय झालेलं आहे, त्यांचं जे चित्त आहे, त्यांचं जे मन आहे ते मलरहित झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी महाराजांना ओळखलं आहे. पण महाराजांना ओळखल्यानंतरसुद्धा त्यांनी लगेचच महाराजांना लोटांगण घातलं आहे का, की चला महाराज दिसले घातलं लोटांगण, असं केलं आहे का? असं केलेलं नाही. ते थांबलेले. त्यांनी आधी विचारपूर्वक निरीक्षण केलेलं आहे, परीक्षण केलेलं आहे. ते म्हणाल की कशी परीक्षा घेतली बघा. डायरेक्टली आपण 21व्या अध्यायात जाऊ. तिथे दासगणू महाराज म्हणतात बंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. चतुर नर हा शब्द वापरला आहे. किती शब्द एक एक तिथे महत्त्वाचा आहे बघा. चतुर, चतुराईने घेतलेली परीक्षा आहे. त्यांनी महाराजांना विचारलेलं नाही की तुम्ही कोण आहात, कुठून आलात, कसे आलात, काय. चतुराईने घेतलेली परीक्षा आहे आणि त्याच्यावरून त्यांनी तो अभ्यास जो केलेला आहे त्यामुळे महाराज आपल्याला मिळाले. म्हणूनच आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांबरोबरच आपण बंकटलाल यांनासुद्धा नमस्कार केला पाहिजे. कारण त्यांचे आपल्यावर कोटी कोटी उपकार आहेत. त्यांच्यामुळे महाराज आपल्याला मिळालेले. आधी पण महाराज असतील ना शेगावमध्ये, माहीत नाही आपल्याला, आधी पण आलेले असतील, पण पहिलं ओळखले ते बंकटलाल यांनी. आणि असेच ज्यावेळेस आपण पुढे जात असतो त्यावेळेस आपल्याला असंही लक्षात येतं की ज्यावेळेस महाराज पहिल्यांदा तिथे दिसलेले आहेत त्यावेळेस महाराज कसे दिसलेले आहेत बघा. महाराजांची जी कृती आहे ती किती परस्पर विरोधी आहे ती आपल्याला बघायची आहे. महाराजांच्या अंगावर कपडे नाही आहेत. महाराज उष्टी शिते वेचून खातात. चिलीम आहे, कच्ची चिलीम आहे, पेण्यासाठी एक भोपळा आहे. म्हणजे थोडंसं ओंगळवाणं दिसणारं असं रूप आहे. बरं, पहिल्या भेटीमध्येच बंकटलाल यांना काही चमत्कार दाखवला आहे का, किंवा काही आपलं स्वरूप दाखवलं आहे का? असंही काही झालेलं नाही. तरीही तुमच्या आमच्यासारखे असलेले हे जे बंकटलाल आहेत ते महाराजांना ओळखू शकतात. ते त्यांच्याकडे असलेल्या मलविरहित असलेल्या ज्ञानामुळे. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांची इथेच शोकांतिका असते. कशी असते बघा. आपण बाह्य स्वरूपावरून लोकांना ओळखायला जातो.
बाह्य स्वरूप म्हणजे कपडे, त्याचं वागणं, आचरण याच्यावरून आपण ओळखायला जातो आणि नको त्या ठिकाणी जाऊन फसतो. आता मला तुमच्यापैकी एकाने जरी असं सांगितलं ना की आम्ही ज्योतिषाकडे जातो, ते आमचं खूप चांगलं चाललंय म्हणून जातो. कोणीही व्यक्ती अशी नाही की जी ज्योतिषाकडे जाते किंवा जी आपल्याला काही ना काहीतरी सांगते त्याच्याकडे जाते त्यावेळेस खूप चांगलं चालली आहे म्हणून जाते. काही ना काहीतरी तुमच्यावर संकट आलेलं असतं, काही ना काहीतरी अडचण असते, त्यामुळे तुम्ही जाता की नाही. का उगीच चला माझ्याकडे आज खिशात पैसे जास्त आहेत, आपण जाऊन त्याला भेटून येऊ. होतं का असं कधी? कोणीतरी सांगतं अगं जा ना तिकडे, जा ना, ते तुमचं करते म्हणून जातं की नाही. आता मला तुम्ही सांगा की ज्यावेळेस तुम्ही संसारामध्ये आहात, प्रपंचामध्ये आहात, कोणाला संकटं चुकलेली आहेत, कोणाला दुःख येत नाही, सगळ्यांना येतात. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या लोकांकडे जाता त्यांना हे माहिती असतं की हे काही आपल्याकडे असेच छान गप्पा मारायला आलेले नाहीत. तुम्ही सांगण्याच्या आधीच ते तुम्हाला सांगतात तुमचं हे असं असं आहे, असं असं आहे, असं असं. बरोबर की नाही? इथे आपली फसगत होते. पण बंकटलाल यांचं जर तुम्ही बघितलं तर बंकटलाल महाराजांकडे अशासाठी गेलेत का की महाराज माझ्या अडचणी सोडवा, माझा सावकारीचा धंदा वाढवा, असं म्हणायला गेलेत का? उलट ते काय म्हणतात बघा, 5व्या अध्यायात जर तुम्ही बघितलं तर महाराजांना ते काय म्हणतात, जेथे बाळ तेथे आई, तेथे दुजाचा पाड काही, आपुल्या पायांपुढे नाही मला धनाची किंमत, तेच माझे धन थोर म्हणे आले थोर, माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले. काय मागितलंय महाराजांकडे? तुमचे चरण द्या, तुमचे पाय फक्त मला दृष्टीमध्ये राहू देत, तेच माझे धन आहे. एवढं सगळं बंकटलाल यांनी केलं आहे. ते कशामुळे केलेलं आहे? पुन्हा पुन्हा मी तेच सांगणार की ते प्रापंचिक आहेत, तुमच्या आमच्यासारखे, तरीसुद्धा मलविरहित ज्ञान असल्यामुळे हे सर्व करू शकतात. पण आपण काय करतो? आपण कर्म करत नाही. बंकटलाल यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सोडला आहे का? त्यांनी त्यांची मुलं बाळं सोडली, त्यांनी त्यांच्या पत्नीला सोडलं, त्यांनी त्यांच्या वडिलांना सोडलं, उलट वडिलांचा मान ठेवलेला आहे त्यांनी. 3ऱ्या अध्यायात जर तुम्ही बघितलं तर त्यावेळेस ते जानराव देशमुखांसाठी तीर्थ मागायला येतात ते नातेवाईक. त्यावेळेस बंकटलाल म्हटले असते अरे जा घेऊन, जा घेऊन, आपलेच आहेत समर्थक, जा घेऊन. बरोबर की नाही? त्यांनी काय सांगितलं, हे माझ्या हातात नाही, तुम्ही माझ्या वडिलांकडे जा, त्यांना अत्यादरी अत्यंत आदराने तुम्ही सांगा. नुसतं सांगा म्हटलं नाही, अत्यादरी. किती शब्द एक एक तिथे जपून वापरला आहे बघा. आपण नुसतेच वाचतो, किती विवेक येतो. म्हणून बंकटलाल मोठे. आणि ज्यावेळेस त्यांनी जर सोडलेलं नाही त्यांचं कर्म, तर पण आपल्यामध्ये फसगत अशी होते की आपण कर्म सोडून दैववादी बनत चाललो आहे. पुन्हा उदाहरण देतो, उदाहरण दिल्याशिवाय पटत नाही. आणि तुमच्या आमच्यामधलंच देतो, हां, बाहेरचं देत नाही. माझा मुलगा 10वीला आहे, ठीक आहे. मग आई काय करते? आई प्रदोषाचे उपास करते, बरोबर. वडील काय करतात? दर गुरुवारी समर्थांच्या मठात, महाराजांच्या मठात जातात. माझं पोरगं पास होऊ दे, चांगले मार्क मिळू दे, नीटच्या परीक्षेत पास होऊ दे नीटपणे, बरोबर की नाही? आणि पोरगं आपलं काय करतंय माहिती आहे का? अभ्यास दिला सोडून, घेतलाय मोबाईल, बसलाय रील बघत. आता तर तुम्ही प्रदोषाचे उपास करून किंवा ते वडिलांनी 16 सोमवार केले काय किंवा ते गुरुवार केले काय आणि ते साष्टांग दंडवत घातलं काय, महाराज येणार आहेत का ते पेपर लिहायला? त्याचे कर्म महत्त्वाचं नाही का हो?
त्या मुलाला काय केलं पाहिजे, कानाला धरून बसवलं पाहिजे की बाळा तो मोबाईल सोड, बस जरा जवळ, कर्म कर. कर्म कर म्हणजे काय, त्याच्यासाठी काय, अभ्यास कर. जोपर्यंत अभ्यास केला नाही मन लावून तोपर्यंत ते पास होईल का हो पोरं? मी कितीही उपास केले तरी. ते भली मोठी, मी शनिवारी ते आमच्या इथे पण ते हनुमानाच्या मंदिराच्या तिथे भली मोठी लाईन असते. पूर्वी तिथे 5-6 लोक असायचे ते बावधनला आमच्या इथे. माझं म्हणणं देवाला जाण्याविषयी नाही आहे, देवाची तुम्ही उपासना करा, पण त्याच्याबरोबर काय केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे. तुम्हाला उपासनेचं फळ मिळणारच आहे, नाही असं नाही, पण त्याच्याबरोबर कर्म करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. उलट समर्थ रामदास स्वामी म्हणतात, नेहमी आपण म्हणतो बघा, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, म्हणतो ना. पण पुढची जी ओळ आहे ती कोण करणार, काय, किती छान, किती छान. सत्कर्मयोगे वय घालवावे. वय म्हणजे अख्खं वय घालवायचंय, बरोबर की नाही. आणि पुढे काय म्हणतात, सर्वामुखी. आम्ही गाडीवरून जाताना कोणी जरी शेजारून कट मारून गेला की काय म्हणतो, म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण देतोय मी, तुमचं नाही, तुम्ही मंगलच बोलता. तर असं आहे की तुम्ही जी उपासना करत असता त्या उपासनेचं फळ तुम्हाला मिळणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही फक्त त्याच्यावरच उपासनेवर त्या अवलंबून उपयोगाचं नाही आहे, तर तुम्हाला कर्मसुद्धा केली पाहिजेत. जर तुम्ही अभ्यासच केला नाही तर तुम्हाला त्याचं फळ मिळणं हे खूप अवघड आहे. पुढे समर्थ स्वामी असं सुद्धा म्हणतात की एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी, कष्टी होऊन या सेखी प्रारब्धावरी घालिती. अचूक यत्न करवेना, अचूक यत्न करवेना, म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना, काही केल्या. आपण काय करतो, माझ्या नशिबातच नाही म्हणतो की नाही, माझ्या नशिबातच नाही. तू कष्ट केलेस का, तुला जसं पाहिजे त्या पद्धतीने, ज्या तुम्हाला प्रकाराने केलं पाहिजे ते तुम्ही केलं का हो. आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा अवगुणच समजत नाही आहे, त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात ते सजेना, ते सजत नाही, चांगलं होत नाही. आणि तुम्ही काय म्हणता, नशिबातच नाही, माझ्या प्रारब्धातच नाही आहे, बरोबर की नाही. आणि म्हणूनच आपल्याला समर्थ स्पष्टपणे सांगतात की जे समजूतदार किंवा विवेकी स्त्री पुरुष आहेत ना, त्यांनी उगीच गैरसमज करून घेऊ नका, हे माझ्या नशिबात नाही किंवा हे माझ्या प्रारब्धात नाही, असलं काही करू नका. ते अवगुण तुम्ही सोडून द्या आणि व्यवस्थित तुम्ही काय करा, अभ्यास करा, कष्ट करा, कर्म करा आणि तुमच्यातले असलेले दोष तुम्ही घालवा. आणि आपल्यामध्ये ते जे दोष आहेत ते घालवण्यासाठी सतत कोणाचा ना कोणाचा तरी तुम्ही उपयोग करून घ्या, त्यांच्याकडनं तुम्ही माहिती काढून घ्या. आता हे झालं आपल्या प्रपंचासाठी. प्रपंचात जर एवढं करावं लागत असेल तर परमार्थासाठी आपल्याला काय काय करावं लागेल याचा तुम्ही विचार करा. आता इथे आपण ज्यावेळेस सत्कर्म म्हणत असतो, सत म्हणजे चांगलं, चांगलं कर्म करणं हे महत्त्वाचं आहे, तो अभ्यास असणं हे महत्त्वाचं आहे. मग तो अभ्यास कोणत्याही पातळीवरचा असू दे, तुमचा लौकिक अर्थात असू दे, गायन, कला, वादन काही असू दे, हा अभ्यास तुमचा महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने गेलात तरच तुम्ही एक एक पायरी पुढे चढत जाल. नाही तर परीक्षेमध्ये कॉपी करून पास होणं हे झालं कुकर्म. तुम्ही एक वेळेला पास होताल. काय एक एक बातम्या ऐकतोय हो मी आता आजकाल. मला म्हणजे असं वाटायला लागलं की मी आत्ता का नाही जन्माला आलो. म्हणजे थोडंसं काहीतरी मस्तपैकी एकदम छान पुश मिळाला असता मला, पण ते उगीच आम्ही आपले ते खडे घाशी करत बसलो. 3 लाख दिले की डिग्री हातात,
जाऊ दे, आपण आपलं बंकटलाल यांच्याकडे पुन्हा वळूया. बंकटलाल यांनी महाराजांना ओळखलं आहे आणि त्यांनी कसं ओळखलं आहे? कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञान गाडा, वा विमल ज्ञानाचा होडा असा की प्रत्यक्ष ज्ञानगाडा म्हणलेलं आहे. गाडा म्हणजे काय? पूर्वीच्या काळी बैलगाडी, बैलगाडा म्हणायचे ते, तर आपण बैलगाडी म्हणतो. तर तो गाडा किंवा धान्याचा वाहून नेणारा जो गाडा. आता या ठिकाणी महाराज जे आहेत ते ज्ञानाचं असं छोटं मोठं पुस्तक आहे का हो, किंवा छोटंसं असे गाठोडं वगैरे असं आहे का? असं काही नाही आहे. महाराज हे विमल ज्ञानाचा होडा असे आहेत. त्यांच्याकडे जे जे आले त्यांना महाराजांनी ज्ञानाने समृद्ध केलेलं आहे. ते अजूनही करतात, पण तेवढा आपला दृढतर विश्वास असला पाहिजे. महाराजांनी या सर्वांना भरभरून ज्ञान दिलेलं आहे, भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. बाळाभाऊ, काय प्रश्न विचारलेत बाळाभाऊंनी. इतकं महाराजांनी ज्ञान आपल्याला देऊन ठेवलेलं आहे, फक्त आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि या परमार्थाच्या मार्गावर नेणारे या प्रवासामध्ये आपल्यासारख्या प्रापंचिकांना हे आपले सद्गुरू आहेत. आपलं काय होतं की आपण फक्त ती शब्द वाचतो किंवा ती ओवी वाचतो, पण त्या शब्दांकडे आपण जाणीवपूर्वक किती गांभीर्यानं बघतो हे पण बघणं महत्त्वाचं आहे. आता हे ज्यावेळेस आपण म्हणतो की विमल ज्ञानाचा होडा, ह्याच्यामध्ये हे विमल हा जो शब्द आहे ना, अनेक अर्थ आहेत त्याच्यामध्ये, अनेक छटा आहेत त्याच्यामध्ये. हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. विमल, वि अधिक मल. वि म्हणजे का? विरहित, निघून गेलेले, नसलेले म्हणजे वि. आणि मल, मल म्हणजे काय? मळ. हा जो मळ आहे तो नसलेले असे म्हणजेच विमल. म्हणजे ते ज्ञान कसं आहे? विमल. बरोबर आहे. आता हे जे विमल ज्ञान आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची अशुद्धता शिल्लक नाही आहे. जे स्वच्छ आहे, निर्मळ आहे, निष्कलंक आहे, त्याला आपण म्हणतो विमल ज्ञान. कसं आहे की आपल्या कपड्यांवर बघा मळ बसतो, बरोबर आहे. तो कपड्यांवरचा मळ आपण कशाने काढतो? साबणाने काढतो, धुवून काढतो, बरोबर आहे. पण आपलं जे मन आहे, आपलं जे अंतःकरण आहे, त्याला सुद्धा मळ बसत असतो. आणि ज्यावेळेस हा मळ बसतो तो कशाचा मळ असतो हो? त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत त्या मळाचे सुद्धा. शास्त्रामध्ये असे 3 प्रकारचे मळ सांगितलेले आहेत. एक असतो अविद्येचा मळ, अज्ञान, मला माहिती नाही, हा असतो अविद्येचा मळ. दुसरा जो असतो तो असतो षड्रिपूंचा मळ. आणि तिसरा जो असतो तो असतो वासनेचा मळ. म्हणजे संसारातल्या ज्या गोष्टींची अति आसक्ती, फक्त एकच नसते, वासना म्हणजे एकच नसते. वासना म्हणजे कोणत्याही गोष्टींची अति आसक्ती, ही सुद्धा एक प्रकारची वासनाच असते. आणि हे सर्व जे आहे ते निघून जाण्यासाठी कसं असतं की आपण जे नुसतं वाचत असतो, पुस्तकी ज्ञान आपलं जे असतं ते त्याच्याने आपल्याला थोडीशी माहिती होते. पण काय होतं की त्याच्याने आपल्याला माहिती आहे असा एक प्रकारचा अहंकार निर्माण होत असतो. पण ज्यावेळेस हे जे ज्ञान आहे त्याला विमल असं विशेषण लागतं ना, त्यावेळेस आपल्यामधले हे सर्व दोष जे असतात ते निघून जातात. आणि कसं असतं की आपण दररोज सकाळी आंघोळ करतो आणि आपल्या शरीराचा मळ काढत असतो, पण आपल्याला हा जो अविद्येचा मळ आहे हा जर काढून टाकायचा असेल तर काय केलं पाहिजे? तर सद्गुरूंनी आपल्याला जे उपदेश केलेला आहे, जे काही आपल्याला सांगितलेलं आहे, ते जोपर्यंत आपण स्वतःमध्ये अंगीकारत नाही तोपर्यंत हा जो मळ आहे तो निघून जात नाही. आणि हेच आपल्याला या ओवीमधनं कळतं की विमल ज्ञानाचा होडा, ह्याच्यामध्ये प्रत्येक ओवीमध्ये असं विमल ज्ञान ठासून भरलेलं आहे. प्रत्येक ओवीमध्ये, प्रत्येक ओवीमध्ये. पण काय होतं? आपण पडलो कोण 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 आहे आपण? प्रापंचिक आहेत ना? जागे आहात ना? नक्की.
हां, झोपू नका. काय ना तुम्ही एकटाच आणि मी आणि महाराज, माझं मलाच काय सांगतो असं म्हणणार. तर आपण पडलो प्रापंचिक. मी आज प्रापंचिक सोडून काही विषय घेणारच नाही आहे, सोडणारच नाही. आपण काय करतो, देवाकडे सतत काही ना काहीतरी माग. किती सुंदर बोलता हो तुम्ही. 14वा अध्याय घ्या, त्याच्यामध्ये कोण आहेत, बंडू तात्या, बरोबर की नाही, प्रापंचिक आहेत. त्या बंडू तात्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूप साम्य वाटतं. ते पडले प्रापंचिक, मीही पडलो प्रापंचिक. त्यांना मुलं बाळ आहेत, मलाही मुलं बाळ आहेत. मुलं बाळ आहेत म्हणजे बायको आहे, बरोबर. काय आता सरभराई करावी लागते, पाहुणे येतात जातात. तेही करत होते, मीही करतो. त्यांनी सावकाराकडनं कर्ज घेतलं, मी बँकेकडनं घेतो. ते तिकडे सावकाराला व्याज भरतात, मी इकडे बँकेला भरतो. ते आपलं दर महिन्याला येतो फोन, नाही भरलं की. ऐशा तापे तापला, ते तापलेले आहेत, मी तापलेलो आहे, चालू असतं आमचं. तर काय झालं की त्यांच्यातलं आता ते जे काय आहे सरभराई करून शोधे या प्रपंचात, संकटे येते तो नातं, परी नाही पास सुटत, लोभ त्याचा मानवा. आली संकटे येतात, पण त्याचा लोभ जो आहे तो आपला सुटत नाही बघा. आणि मग काय होतं, ऐशा तापे तापला, जीव द्याया तयार झाला. पैसा संपदा प्रपंचाला काही नसे किंमत, जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन. संपून गेल्यावरी धन सहज होते न्याय हा. बरोबर आहे. मग आपण काय करतो, सहज सोपा विचार, काय मेलेलं बरं, काय कोणासाठी करावं, मेलेलं बरं, बरोबर की नाही, सोपं, एकदम सोपा विचार. मग काय करायचं, लंगोटी घालायची, हिमालयात निघून जाऊ. तिथे जाऊन काय करायचं, जीव देऊन टाकू, बरोबर आहे. काय तिथे गेल्यानंतर दोष लागणार नाही. आणि जाता जाता काय करायचं, देवाला म्हणायचं, काय तुझ्यामुळे झालंय, बरोबर की नाही, तुझ्यामुळे झालं. मी तुझं एवढं करत होतो, सकाळी उठून आरती करत होतो, एक एक तास बसत होतो, कंद फुलं वाहत होतो. पण ज्यावेळेस त्या देवाने भगवंताने तुला दिलेले होते आनंदाचे क्षण, त्यावेळेस तू त्याची आठवण काढलीस का रे? त्यावेळेस तू म्हटलास का रे की भगवंता हे तुझ्यामुळे मिळालं रे मला, म्हटलास का रे? हे घर, बंगला, गाडी, घोडं तुझ्यामुळे मिळालं रे भगवंता, माझी काय पात्रता होती, तू दिलंस रे, म्हटलास का रे तू? त्यावेळेस नाही देवाची आठवण झाली. पण ज्यावेळेस संकट आली त्यावेळेस तुझ्यामुळे झालं. तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता दोषजा, तू रंकाचा करीसी राजा, ऐसे ऐकले पुराणी. ते सर्व खोटे झाले प्रत्ययासी माझ्या आले, व्यर्थ कवींनी रंगविले चरित्र तुझे नारायणा. आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी हत्या नको घेऊ मम. एवढा बोललो तो. माझी सुद्धा अशीच अवस्था होते. सकाळी मी पूजेला बसलो ना, ह्याला पुन्हा त्या नोकरीला जायचे, तो मॅनेजर बोलणार आहे, नको ते, त्यापेक्षा आपलं लंगोटी घालावी, निघून जावं. पूजा झाली की ते लंगोटीचा विचार मी त्या सोहळ्याबरोबर कोंडून ठेवतो, शर्ट पॅन्ट घालतो, चुपचाप ऑफिसला जातो. पण महाराज आपल्याला तिथेही सांभाळ, त्या बंडू तात्याला येऊन सांगतात, हे असलं आत्महत्या वगैरे करू नको, अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्यास चुकू नये, साध्य वस्तू साधण्यास. पुन्हा काय आलं, कर्माचंच वचन आलं की नाही इथं, सत्कर्मयोगे वय घालवावे. कर्म करणं बाळा, हताश होऊ नकोस.
महाराजांचं सांगणं, तू माझा शिष्य आहेस ना. बघा बरं, 20व्या अध्यायात पण सांगतात महाराज, तू गजाननाचा असून शिष्य का होतोस हताश? हताश होऊ नकोस तू. प्रयत्न करण्यास चुकू नये, साध्य वस्तू साधने असं. आणि आत्महत्या करून कोणाचं भलं झालं हो? आत्महत्या केली म्हणजे तो देह तेवढ्यापुरता तिथं सुटला. पुढच्या वेळेस तुम्हाला ते भोगण्यासाठी यावंच लागणार आहे. आणि हे 11व्या अध्यायात महाराजांनी सांगितलंय. सगळीकडे प्रत्येक ठिकाणी बेगमी करून ठेवलेली आहे. प्रत्येक ओवीमध्ये महाराज ठायी आपल्याला प्रापंचिकांना हे सांगतायत, हे विमल ज्ञान आपल्याला देत आहे. अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्यास चुकू नये, साध्य वस्तू साधने असं. ही एक ओवी जरी प्रत्येकाने लक्षात ठेवली, मी तुम्हाला सांगतो कुठेही आत्महत्या होणार नाही. ज्या वेळेस तुम्हाला वाटेल ना आपल्या मनामध्ये चिंतेचे, निराशेचे असे ढग मलभ दडून येत आहेत, हा ग्रंथ तुमच्याजवळ ठेवा. हा ग्रंथ ठेवला नाही तरी चालेल, पण ह्या ग्रंथाची जी ओवी आहे ती फक्त लक्षात ठेवा. ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये हे चिंता येतील त्या वेळेस फक्त ही ओवी आठवा. अरे महाराज मला सांगतायत की अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्यास चुकू नये, साध्य वस्तू साधने असं. एवढं मला महाराज सांगतात. एवढं जरी आपण शिकलो, एवढी एक जरी ओवी लक्षात ठेवली तरी ते माझ्यासाठी विमल ज्ञान आहे. महाराज पुढे सांगतात आपल्याला, अरे आता तरी येथून खर्च करावा सांभाळून, उगे न करी उधयपण त्यात नसे सार काही. जन सुखाचे सोबती, निर्वाणीचा श्रीपती, त्याची सदैव करी भक्ती, तो नोपेक्षे करा तुला. महाराज तुम्हाला सांगतात का प्रपंच सोडा म्हणून? सांगा मला, कुठेही सांगा की प्रपंच सोडा असं सांगितलंय महाराजांनी म्हणून. उलट ते आपल्यासारख्या प्रापंचिकांना प्रत्येक ठिकाणी सांगतायत. किती सुंदर उपदेश देत आहेत. आत्तापर्यंत झालं ते झालं, आज तुम्ही प्रवचनाला आलात, आत्तापर्यंत झालं ते झालं, आता तरी येथून खर्च करावा सांभाळून. बघाच पटलं तर ॲमेझॉनचा सेल लागला, किती छान असले, आत्तापर्यंत नाही हसले. ॲमेझॉन म्हटलं की लगेच पटतं ना लगेच. घरामध्ये एवढ्या साड्या आहेत, मी महिला वर्ग जास्त आहे म्हणून मी साड्यांचं उदाहरण घेतलं. ॲमेझॉनचा सेल लागला, ते ते मूचंद, जय हिंद, तो अभागवरती हो, ते काय त्या रस्त्यावरून जायला त्या दिवशी गाड्यांना जागा नाही. खरे म्हटलं. उगे न करी उधेपण त्यात नसे सार काही. आणि पुढे महाराज म्हणतात, जन सुखाचे सोबती, निर्वाणीचा श्रीपती, त्याची सदैव करी भक्ती, तो नोपेक्षे कदा तुला. बरोबर आहे. पण आपला हेका जो असतो ना तो संपतच नाही बघा. पाहिजे 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 पाहिजे. मग महाराज कंटाळतात. अरे एवढं दिलं तरी काय तुला जे मी सांगतोय तेच कळत नसेल तर मग महाराज काय म्हणतात, तुम्हा प्रापंचिका लागून काय, तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते. महाराज म्हणतात माझ्या पदार्थ मी काही सांगत नाही आहे. 13वा अध्याय बघा, वाचा घरी गेल्यानंतर. तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते. मग गोंधळ. बरोबर आहे. अजून एक पुढचं एक उदाहरण घेतो. प्रापंचिकांना मी आज सोडणार नाही. काय विषयच असा मिळाला, मी तरी काय करू. महाराजांनी सांगितलं घे बाबा हाच विषय घे. त्यांनी मला विषय विचारला ताईंनी मध्ये. मी शेगावच्या वारीला गेलो होतो. महाराज आपले पालखी महाराजांची पंढरपूरला जात होते. तोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये काहीही नव्हतं. बसमधनं येताना अरे म्हटलं 1 महिन्यावर आता प्रवचन आलेलं आहे, म्हटलं विषय काय घ्यावा. महाराजांना म्हटलं विषय काय घेऊ. महाराज सुचवतात, म्हणजे असं
कानातून सांगतात असं नाही. तुम्ही म्हणताल की नाही तर ह्यांचं आणि महाराजांचं बोलणं आहे, चला आपण विचारूया आपलं काय, असं काही नाही आहे, सुचवतात आपलं. तर हा प्रापंचिक जो आहे त्याला मी आज सोडणार नाही आहे. तर पुढचा जो प्रापंचिक आहे तो म्हणजे हरिजाखडी, कौतुक या माणसाचं. मागणी कशी मागावी ना हे या हरिजाखडीकडनं शिकून घ्यावं. एकही ऑप्शनला त्यांनी ठेवलेलं नाही आहे, व्यवस्थित अगदी असं मांडणी करून त्यांनी मांडलं आहे. हे स्वामी गजानना सच्चिदानंदादया घना, संसार सुखाची वासना जाहली म्हणी बलवत्तर, ती तू पूर्ण करावी. मुले लेकरे मला भावी. आता मुले लेकरे भावी म्हणजे लग्न होणं आवश्यक आहे, बरोबर आहे. मग तो काय म्हणतो, प्रथम बायको मिळावी. आपण वाचतो की नाही फक्त, एवढा विचार केला का कधी, खरं सांगा. वाचली की नाही, फक्त ओवी वाचली आपण, एवढा विचार केला का. पुढे काय म्हणतो तो, प्रथम बायको मिळावी कुलीन आज्ञाधारक. माझ्या लग्नाच्या वेळेस मी बघायला गेलो तेव्हा सुद्धा हा विचार केला नव्हता. आमच्या आई वडिलांनी बघितलं, कुलीन मस्त छान चांगल्या कुळातली असली पाहिजे. नाही तर काय फक्त बायको मागितली, हा 25चा, बायको मिळाली 50ची. महाराजांनी काय, तू मला काय मागितलं, बायको मागितली की नाही, दिली. तो काय म्हणतो, कुलीन पाहिजे. पुढे काय म्हणतो, आज्ञाधारक पाहिजे. सकाळी 6 वाजता उठलो किंवा 6 वाजता उठल्यानंतर चहा केला पाहिजे. नंतर मला ते पूजेसाठी सगळं ते सामग्री आणून दिली पाहिजे. ऑफिसला जाताना कपडे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवून दिले पाहिजे. संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा व्यवस्थित चहा नाश्ता दिला पाहिजे. आज्ञाधारक, आज्ञा मानणारी पाहिजे. आता बघा बरं, आत्ताच्या काळात असं बोलून म्हणून मला हरिजाखडी हा प्रापंचिक अत्यंत आवडतो. कुठंही त्याने काहीही ऑप्शनला ठेवलेलं नाही. हे असंच पाहिजे, दुसरं काही नको. तर महाराज पण आता त्यांनी मागणी केल्यानंतर महाराजांना पण तसंच जे वागणं किंवा रिस्पॉन्स देणं शुद्ध मराठीमध्ये भाग पडतं ना. महाराज काय म्हणतात, संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया, याने येथे येऊन या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैसी, अवघेच इच्छिती संसारासी, सच्चिदानंद श्री हरीसी पाहण्याना कोणी तयार. सगळ्यांना काय पाहिजे, संसार पाहिजे. तो भगवंत तिथे आहे, त्याची मागणी कोणी करत नाही, बरोबर आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात बघा, काय म्हणतात, मी इथे कस्तुरी घेऊन बसलो आहे आणि ही लोक जे माझ्याकडे येतात ते माझ्याकडे काय मागतात, हिंग आणि मसाल्याचे पदार्थ. आम्ही इथे मोक्षाचा त्या भगवंताची कस्तुरी घेऊन बसलोय हो द्यायला तुम्हाला, आणि तुम्ही काय मागताय, हिंग मागताय, मसाल्याचे पदार्थ मागतात. पण आपले जे सद्गुरू आहेत ना, ते त्या हरिजाखडीची ती इच्छा जी आहे ती पूर्ण करतात. पण त्याला काय सांगतात, तू प्रपंचामध्ये विवेक ठेव. कसा विवेक ठेव, जसं बंडू तात्याला सांगितलं तसंच सांगतात. जा आता परत घरा, सुखे करी संसारा, करीत असावा परमेश्वरा, आठव वेड्या विसरू नको. तू संसार कर, तू प्रपंच कर, पण त्याचबरोबर काय कर, परमेश्वराला विसरू नकोस, त्याची आठवण तू सदैव ठेव, असं महाराज त्याला सांगतात. चला हरिजाखडे गेले. तर आपण पुढच्या प्रापंचिकाला बोलूया. माधव कुलकर्णी, बरोबर, प्रापंचिक आहेत. आता हे हरिजाखडे समजा 20-25चे असतील, माधव कुलकर्णी 60चे आहेत, बरोबर आहे. माधवासी कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले, म्हणून विरक्त जाहले, म्हणत याचे संसारी. विरक्तपणा आलाय बघा त्याला.
असा विरक्तपणा काय कामाचा सांगा बरं मला तुम्ही. सगळं झालं गेलं आणि मग त्याचं मन विरक्त झालं. आता आपल्याला आपले जे सद्गुरू आहेत ते आपल्याला खरं वैराग्य आणि तात्कालिक वैराग्य याच्यामधला फरक समजावून सांगतात. थोडक्यात आपण आत्ताच्या भाषेमध्ये जर बोलायला गेलं त्याला आपण काय म्हणतो, स्मशान वैराग्य. बरोबर आहे. एखादी अप्रिय घटना घडते, ती व्यक्ती जाते घरातील आणि मग आपण काय म्हणतो, काही नाही हो, काही खरं नाही, सगळं इथंच सोडून जायचं आहे. काय काय नेलं का हो याने बरोबर. ते सोन्याचे दागिने वगैरे घातलेले असतात बघा, काय करतात ना मला हे काही कळतच नाही बघ. एवढं ते सोन्याचे दागिने असतात मस्तपैकी. हे आता नाव नाही घेत, जाऊ दे. ती व्यक्ती गेल्यानंतर काय झालं त्या दागिन्यांचं, काय केलं. पण काय असतं की आसक्ती सुटत नाही. आणि आपलं कसं असतं की तेवढ्या क्षणापुरतं आपण म्हणतो काही कामाचं नाही, हे सगळं इथंच सोडून जायचं आहे. हे असं जे वैराग्य असतं त्याला आपण काय म्हणतो, स्मशान वैराग्य. आणि त्यामुळेच आपला घोटाळा असा होतो की आपण तेवढ्यापुरतं त्या वैराग्यामध्ये जातो, त्या विरक्तीमध्ये जातो. आणि साधारण तुम्ही त्या स्मशानामधनं बाहेर आलात किंवा ज्या ठिकाणी ही अप्रिय घटना घडलेली आहे त्या ठिकाणाहून बाहेर आलात, काय का आपण ती कुरडई पापडी कधी करायची. आता छान ऊन पडलंय, बरोबर की नाही. अहो मला एकाने तर त्या ठिकाणी असं विचारलं, खरी गोष्ट सांगतोय मी, लग्नाचे लाडू कधी देतोयस. गमती आहेत हा, फार गमती आहेत ह्या. तर समर्थ रामदास स्वामी जे आहेत ना, त्या दासबोधामध्ये अशा लोकांबद्दल फार कडक पद्धतीने समाचार घेतात, ज्यांना अशी विरक्ती येते त्यांच्यासाठी. काय आहे की ते अशा पद्धतीने सांगतात की 12वं दशक जो आहे दासबोधामध्ये तो पूर्णपणे विवेक वैराग्यावर आधारित आहे. त्याच्यातल्या काही ओव्या ज्या आहेत ना त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्हाला वाचल्यानंतर त्या व्यवस्थित पटकन समजतील की दासबोधामध्ये आणि आपल्या गजानन विजय ग्रंथामध्ये किती साम्य आहे ते. परमार्थ सांडून प्रपंच करीसी, तरी तू यम यातना भोगीसी, अंती परम कष्टी होसी यम यातना भोगिता. साहेब कामास नाही गेला, बघा नीट ऐका, साहेब कामास नाही गेला, गृहीत सुरवारोन बैसला, तरी साहेब कुटील त्याला पाहती लोक. तेव्हा महत्त्वाचे गेले दुर्जनाचे हासे चाले, दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे. तैसेची होणार अंती, म्हणून भजावे भगवंती, परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी. संसारी असता मुक्त, तोची जाणावा संयुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त विचार आहे. प्रपंची जो सावधान, तो परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण, तो परमार्थिक होता. हे सुंदर सांगतात बघा समर्थ रामदास स्वामी. आपल्याला काय सांगतात की जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ हे एकमेकांना पूरक आहे. हे सोडून मी ते करेल आणि ते सोडून मी हे करेल असं होऊ शकत नाही आणि असं होणार सुद्धा नाही. तुम्ही जर म्हटलात की मी फक्तच देवदेव करेल, मी प्रापंचिकांचं बोलतो या, मी जे साधक आहेत साधू त्यांचं मी बोलत नाही आहे, मी प्रापंचिक लोकांचं बोलतो. मी म्हणाल की मी फक्त देवदेव करेल, मी प्रपंचाकडे लक्ष देणार नाही, माझं फक्त लक्ष जे आहे ते देवाकडेच आहे, होणार नाही. तुला खायला कोण घालेल. बरोबर आहे. बरं, स्वतःहून करून घेण्याची पात्रता तेवढी अजून आलेली नसते, म्हणजे आत्ताच्या काळात तरी. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मी देवाकडे बघणार सुद्धा नाही, मी फक्त प्रपंच करणार, मी फक्त मौज मजा करणार. तर समर्थ सांगतात की अंती तू यम यातना भोगीसी.
आणि हेच आपल्याला गजानन विजय ग्रंथात पण सांगितलं आहे की नाही? जनसुखाची सोबती निर्वाणीचा श्रीपती, त्याची सदैव करी भक्ती, दोन अपेक्षे कदा तुला. माणसाने काय केलं पाहिजे की प्रपंच नीटपणे सांभाळून परमार्थ केला पाहिजे, आणि जो माणसापास विवेक आहे ना त्याच्या बळावरच हा प्रपंच यशस्वी होत असतो. रथ असतो की नाही, रथाची 2 चाकं असतात बघा. एक चाक असं वाकडं असेल तर ते व्यवस्थित चालेल का होतो रथ? हा जो रथ आहे हा जर व्यवस्थित चालावा असं वाटत असेल तर ही जी दोन्ही चाकं आहेत की ज्याला आपण प्रपंच आणि परमार्थ असं नाव देऊया, ही चालली पाहिजेत. आणि ती कशी चालली पाहिजेत तर ती विवेकाने चालली पाहिजेत. आणि विवेक म्हणजे काय हे आपण पुढे बघणार आहोत. आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी साध्य करायच्या आहेत. हे सोडून ते आणि ते सोडून हे असं होऊ शकत नाही. आणि याच ओवीमध्ये समर्थ रामदास स्वामी पुढे काय म्हणतात की साहेब कामास नाही गेला, घरी सुरवाळवून बसला. म्हणजे काय? त्यावेळेस 1600च्या काळामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात, जे तुम्हाला काम दिलेलं आहे त्या कामासाठी तुम्ही गेला नाहीत, घरी मस्तपैकी तुम्ही मौज मजा करत बसलेला आहात, तर तो साहेब येईल आणि तुम्हाला कुटील. आताच्या काळामध्ये आम्हाला असे कुटत नाहीत, आम्हाला सकाळी मेल येतो, तुमचे आय कार्ड जमा करा. ती सुद्धा सोय आता राहिलेली नाही. याच्याशी संबंधित एक उदाहरण तुम्हाला आपल्या गजानन विजय ग्रंथातच आहे बघा. आठवतं आहे का? तो मोबाईल नावाचा जो यंत्र आहे त्याला जर शांत केलं तर आपल्याला शांतपणे सगळं ऐकता येईल. आपण जाऊया 19व्या अध्यायामध्ये. ती माझी नोकर, बरोबर आहे. मी तुम्हाला ह्या ज्या ओव्या सांगतो किंवा ह्या ज्या मी लीला सांगतोय ह्या ॲज ए प्रापंचिक म्हणूनच सांगतो आहे, मी दुसऱ्या गोष्टी सांगत नाही. ती माझीचा मालक कोण आहे? मारुती, बरोबर आहे. हा मारुती महाराजांचा भक्त आहे, तोही प्रापंचिक आहे. पण ज्यावेळेस त्या खळ्यामध्ये गाढवे पडलेली आहेत त्यावेळेस महाराजांनी मारुती हा आपला भक्त आहे त्याच्यासाठी म्हणून त्या तिमाजीला उठवलं. तिमाजीचा महाराजांशी संबंध असो वा नसो, पण मारुती हा माझा भक्त आहे आणि त्याच्या शेतामध्ये ही गाढवं येऊन पडलेली आहेत, त्याचं संरक्षण केलं पाहिजे म्हणून महाराजांनी मारुतीला उठवलं. आणि त्यावेळेस मारुती त्याला असं मनातून वाटलेलं आहे काय की माझ्यामुळे हे नुकसान झालेलं आहे. वास्तविक त्यांनी जरी त्या मारुतीला सांगितलं नसतं काही फरक पडला नसता. पण ती माझी नोकर इमानी, खया गावे पाहुनी, दुःखी झाला असे मनी, ते म्या तेव्हाच जाणले असे महाराज मारुतीला सांगतात. इमानी. आणि दासगणू महाराज 50-60 वर्षांपूर्वी ज्यावेळेस ग्रंथ लिहिला गेला असेल त्यावेळेस आत्ताच्या म्हणजे त्या काळच्या की जे आत्ताही लागू होतं अशी ओवी त्याच्यामध्ये टाकून देतात. ना तरी हल्लीची नोकर निमक हराम शिरजोर, नफा तोट्याची ती भर काळजी न त्यांना मालकाच्या. पण ती माझी नोकर हा जो आहे हा इमानदार आहे म्हणून महाराज त्याच्या मदतीला गेले, त्याची नोकरी तिथे वाचवली आहे. तर मारुती काय म्हटलं होता, मी ह्याला काढून टाकतो नोकरीवरून. ही एक जरी अजून ओवी आपण लक्षात घेतली, हा एक जरी प्रसंग आपण आपल्या लक्षात घेतला आणि तो आपण आपल्या आचरणात आणला तरी प्रपंच आणि परमार्थ हे दोन्हीसुद्धा साध्य होऊ शकतं. मी जर नोकरी करत असेल तर मी ती प्रामाणिकपणे करतो आहे का, मी ती इमानदारीने करतो आहे का. मी जर इंजिनियर आहे तर मी जो पूल बांधणार आहे तो पूल काही खाबुगिरी न करता व्यवस्थित बांधतो आहे का, त्याच्यामध्ये मी सिमेंटच मिसळतो आहे का चुना लावतो आहे का घालतो आहे. जर ह्या व्यक्तीला ज्याने हा पूल बांधलेला आहे त्याच्या मुलाला जर त्या पुलावरून नेलं
एवढं जरी त्याच्या डोक्यात आलं की तो पूल पडला नाही पाहिजे तर सगळ्यांचं भलं होईल. अहो, शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले जे पूल आहेत ते अजून टिकून आहेत. 1 वर्षापूर्वी जाऊ दे, 2 महिन्यापूर्वी जो पूल बांधायला घेतलेला होता त्याचे गड्डे सगळे वाहून गेले पहिल्या पुरामध्ये. जे शिक्षक आहेत, गुरु आहेत, ते आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण त्यांची पूजा करतो, त्यांना आपण वंदन करतो. त्या शिक्षकांनी आपल्या स्वतःच्या मनाला हा प्रश्न जर विचारला की मी माझं काम जे आहे ते इमानदारीने करतोय का, मी माझ्या मुलाला जसं शिकवेन तसंच मी बाकीच्या मुलांना शिकवतोय का, जे मी माझ्या मुलावर संस्कार केलेले आहेत तेच संस्कार मी इतरांवर करतो आहे का, ही त्या शिक्षकांची तिथे झालेली आहे इमानदारी. असे खूप काही प्रसंग आहेत. हा झाला प्रपंच आणि परमार्थ यांच्यामधला ताळमेळ. कारण ही जर गोष्ट मी केली तर आपोआप माझा परमार्थसुद्धा साधला जाईल. नाहीतर काय होतं की माधव कुलकर्णीसारखी आपली अवस्था होते आणि शेवटच्या क्षणी आपण जागी होतो. मग महाराज आपल्याला म्हणतात, शाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझं लागून फळे भोगणे भाग असे, ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना, देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी म्हणी. अशाश्वत जे कायमस्वरूपी नाही त्याचं आपण पोषण करतो, म्हणजे त्याला आपण सांभाळतो, आणि जे शाश्वत आहे ते विसरून जातो आणि त्यामुळे आपला विवेक गहाण पडला जातो आणि हे सर्व काही आपल्याला भोगावं लागतं. कसं आहे माहिती आहे का मंडळी, आपण नेहमी म्हणत असतो काय आत्ताची मुलं आमचं ऐकतच नाही, तो सुना ऐकत नाही, आता बायको ऐकत नाही म्हणण्याची ताप नाही माझी, म्हणून मी तो विषय सोडून देतो, बायको माझी इथे आहे म्हणून. शरीर थकत चाललंय, आता मी माळ घालतो आणि काय करतो, हिमालयात जातो. माधव कुलकर्णीच बंडूतात्याच. पण सद्गुरूंना आपल्या असा पळपुटेपणा हा मान्य नाही आहे. ते काय म्हणतात, तुम्ही संसार करा ना, तुम्ही प्रपंच करा, गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते, तैसेच वागते साचे या प्रपंचा माझारी, या परित्वा राहावे अपेक्षा रहित असावे, चित्तातून ना ढव द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही. पुढचं फार महत्त्वाचं आहे ही ओवी. म्हणजे काही अशक्य नाही, तू मी आणि शेषशाही एक रूपा अहो पाही, जन जनार्दन भिन्न नसे. तुम्ही असे राहा, अपेक्षा रहित असावे. माझ्या सुनेने मला चहा आणून द्यायला पाहिजे, माझ्या मुलं ऐकतच नाही, हो नाही ऐकलं तर नाही, अपेक्षा रहित असावे, पण चित्तातून न ढव द्यावे सच्चिदानंद ईशाला. आपल्याला काय माहिती आहे का, आपल्याला प्रपंच सुटलेलं नाही आहे, पण ज्याप्रमाणे ती गार पाण्यात राहते ना त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे असं महाराज आपल्याला सांगतात. व्यवसाय नोकरी आपल्याला सांभाळायची, ती करावीच लागेल, तुम्हाला भांडी घासावीच लागतील, तुम्हाला ते चुकलेलं नाही आहे, पण ते करत असताना काय करायचं आहे, भगवंताला विसरू नका असं महाराज आपल्याला सांगतात. पण काय होतं की आपल्याला भगवंताची फार शेवटी आठवण येते आणि देवदेव या म्हातारपणी करायच्या गोष्टी आहेत असा आता सगळीकडे तो विचार बळावला जातो आहे. आता आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आपल्या महाराजांना सद्गुरू का मानत असतो, कारण ते आपल्याला पदोपदी आपण केलेल्या चुकांची जाणीव करून देतात. आपण कसं वागलं पाहिजे हे आपल्याला ते सांगत असतात. मला सांगा बरं, पारायण कशासाठी करायचं? मला फार उत्तरं छान येतात, म्हणजे मनःशांती मिळवण्यासाठी, आनंद मिळतो याच्यासाठी. ते पारायण होईपर्यंत ठीक आहे, बाहेर गेलं, घरी गेलं, भांड्यांचा ढीग दिसला, कामवाली आलेली नाही, झालं त्या मनःशांतीचे 3 तेरा, बरोबर की नाही? मग आपण हे पारायण करतो कशासाठी, बरोबर आहे? आता आपण सारखं पारायण करतो कशासाठी? त्या आपल्याला उभ्या पाठ व्हाव्या म्हणून.
ते पाठांतर व्हावं म्हणून कोणी आपल्याला सर्टिफिकेट देणार आहे? मला लोक असे विचारतात, तुम्ही किती पारायणे केली हो? महाराजांच्या कृपेने मला मुखोद्गत पारायणाची तो एक कृपाप्रसाद मिळाला. मला विचारतात, तुमची किती पारायणे झाली हो? खरं सांगतो तुम्हाला, आजतागायत मी माझ्या पारायणांचा आकडा ठेवलेला नाही. काय करून इथे ठेवून? उगीच आपला अहंकार, अरे 700 पारायणं झाली. अरे पण त्या 700 पारायणांपैकी 7 ओव्यांमधला मतितार्थ तरी तुला कळाला का? तो तुझ्या आचरणात तू आणलास का? म्हणूनच ही सतत जाणीव व्हावी. महाराज आपल्याला सांगतात, काय सांगतात ते मला कळावं. अरे हे कर, हे कर, हे कर, हे तू करतोस हे चूक आहे, हे तू करतोस ते चूक आहे, हे कळावं म्हणून पारायण. आपण काय करतो? जाऊया पुढे जाऊया आपण. महाराज आपल्याला पुढे सांगत नाही तर सुनावतात बघा. तरुणपणी ब्रह्मचारी, म्हातारपणी कशी नारी. अरे वेळ गेल्यावरही नाही उपयोग साधनाचा. जे करणे ते वेळेवर करावे की साचार. घर एकदा पेटल्यावर खूप खणणे निरर्थक. तरुणपणी ब्रह्मचारी, ज्यावेळेस जे करायचं पाहिजे होतं ते केलं नाही. म्हातारपणी नारी केली. आता ते तसंच चाललं आहे. आत्ताचं युग तसंच आहे. काय तर मी सेटल होणार, मग काय घर घेणार, मग काय बंगला घेणार, 40व्या 45व्या वर्षी लग्न होणार, 50व्या वर्षी मूल होणार, 60व्या वर्षाचे दात पडले की कोणी सांभाळायला नसणार. बरोबर आहे? देव हा म्हातारपणी करायची गोष्ट नाही आहे. जर आत्ता तुम्हाला सवय लागली तरुणपणी, तर कुठे म्हातारपणी तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये अजून सहभाग घेऊ शकता. म्हातारपणी मला एका जागी बसण्याची सुद्धा ताकद उरत नाही. त्यावेळेस तो काय बोलतोय, बुवा झोपा काढलेले असतो. इकडे बुवा बोलतोय, बाबा इकडे झोप. ऐकायला दोघं जण असतात, महाराज आणि तो बुवा चाललंय. मग माधव कुलकर्णी काय होतं, शेवटी येतो तो. ऐसा अनुताप धरून पोटी, शेगावी आला शेवटी, घराणाच्या द्वार म्हणती हट्ट धरून बैसला. हा अनुताप म्हणजे काय? ऐसा अनुताप धरून पोटी, अनुताप घेऊन आलेला आहे. तर आता हा अनुताप हा जो शब्द आहे ना, तो सुद्धा संस्कृत शब्द आहे आणि दोन शब्दांनी बनलेला आहे. अनु अधिक ताप. अनु म्हणजे काय? नंतर, पश्चात. आणि ताप म्हणजे काय? जळजळ, दुःख किंवा वेदना. थोडक्यात तर पश्चात्ताप असं तुम्ही पण पश्चात्ताप, अनुताप याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. ते म्हणाल की पश्चात्ताप झाला म्हणून तो आला. पश्चात्ताप आणि अनुताप याच्यामध्ये फरक आहे. तो कसा आहे माहिती आहे का? सामान्य माणूस जो असतो ना, तो चुका झाल्यानंतर जे व्यक्त आपण म्हणतो पश्चात्ताप. पण जो साधक असतो किंवा जो भक्त असतो त्याला होतो अनुताप. म्हणाला अजूनही आम्हाला समजलं नाही. ठीक आहे. कसं असतं की माझ्याकडनं महाराजांची काही ना काहीतरी चूक झाली. महाराजांनी मला हे सांगितलं होतं, पण हे न करता माझ्याकडनं दुसरीच एखादी कृती घडली. मी हे असं करायला नको होतं. असं जेव्हा त्या व्यक्तीला किंवा त्या साधकाला वाटतं, तेव्हा तो असतो अनुताप. एका वाक्यामध्ये सांगायचं म्हणजे पश्चात्ताप जो असतो तो त्या व्यक्तीला रडवतो, चूक झाली म्हणून. माझ्याकडनं चूक झाली, तो त्या व्यक्तीला रडवतो, पण तीच चूक त्याच्या हातून घडणार नाही. हे कशावरून? पण ज्याला अनुताप होतो तो व्यक्ती त्या घटनेनंतर बदलतो. पश्चात्ताप माणसाला रडवतो, तर अनुताप हा त्या व्यक्तीला बदलवतो. तो असतो अनुताप. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये इतकं छान सांगितलं आहे. ते म्हणतात की अनुतापाची आग एवढी मोठी असते की ती माणसाचे सगळे जुने पाप आणि अज्ञान जाळून खाक करते. जया अनुतापाच्या अनरे, दग्ध होती पापे सकळे.
आणि याच्यामधून आपल्याला एक प्रकारचं वैराग्य येत असतं. वैराग्य म्हणजे काय? मी लंगोट घालून हिमालयात गेलो म्हणजे वैराग्य नाही आहे. महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीने अपेक्षा रहित असणं म्हणजे वैराग्य. आणि माधवाच्या निमित्तानं आपले सद्गुरू आपल्याला हेच सांगतात की अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझं लागून फळे भोगणे भाग असे, ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना. देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी म्हणी, आणि हा विवेक असणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा विवेक जर तुम्ही गमावला तर आपली फसगत होते. आणि हा जो विवेक आहे हा सुद्धा संस्कृत शब्द आहे. आता ह्या विवेकाची जर व्याख्या करायची झाली तर काय योग्य आणि काय अयोग्य याचा जो विचार केला जातो, किंवा काय नित्य आहे म्हणजे काय शाश्वत आहे, आणि काय अनित्य म्हणजे काय अशाश्वत आहे, याची जी आपल्याला माहिती मिळत असते ती मिळत असते त्या विवेकाकडनं. बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे बुद्धी आणि विवेक हे एकच मानलं जातं, आणि याच्यामध्ये पण एक सूक्ष्म फरक आहे. बुद्धी आणि विवेक सोप्या मराठीमध्ये सांगतो. बुद्धीला सोप्या मराठीमध्ये इंटेलिजन्स असं म्हणतात. आहे की नाही सोपी मराठी? इंटेलिजन्स म्हणजे काय? बुद्धी. आता ही जी बुद्धी असते ना ती काय करते? हिशोब लावते किंवा तर्क लावते. काय करायचं, कसं करायचं हे आपल्याला सगळं मार्गदर्शन जे करत असते ते असते बुद्धी. आणि विवेकला पण सोप्या मराठी भाषेमध्ये काय म्हणतात माहिती आहे का? विजडम. आता समजलं असेल. तसं समजत नाही. विवेक विजडम पटकन समजतं. एक सोपं उदाहरण देतो का बुद्धी आणि विवेक याच्यामधला फरक कळण्यासाठी. आता AI चालू आहे बघा. आमची फार आय होते हो त्याच्याने, काय सांगायचं. तर ही AI नावाची ही जी गोष्ट आहे ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. काय झालं, आम्हाला ते सॉफ्टवेअर कोडिंग करायचं असतं. आता हे करत असताना आम्ही काय करतो, त्या AIला विचारतो, बाबा हा कोड जो आहे ना तो मला समजावून सांगा बाबा, किंवा हे अशी गोष्ट करायची. ते दाना करून देतं ते आम्हाला. म्हणजे आम्हाला पूर्वी 1-2 दिवस लागायचे, ते 10-15 मिनटात ते सगळं सोडून देतं. बुद्धिमत्ता. सोपं उदाहरण देतो अजून. मला शेगावला जायचं आहे. मला शेगावच्या विषयी काही माहिती नाही आहे. शेगावला कुठं राहायचं, काय राहायचं, कसं जायचं मला काही माहिती नाही. त्या AIमध्ये मी टाकलं, त्या ChatGPTमध्ये, तुमच्या गुगल जेमिनीमध्ये मी टाकून दिलं, मी नवीन आहे, मला शेगावला जायचं आहे, मला तिथे राहण्याची काही माहिती नाही आहे, मला कसं जायचं, काय जायचं ते सगळ्या गोष्टी सांग. छान व्यवस्थित तो प्लॅन देतो. मी ह्या तारखेला जाणार आहे, या तारखेला येणार आहे, तुम्हाला सगळं व्यवस्थित बनवून दे. छान देतं. तिथे आजूबाजूची काय बघायची ठिकाणं आहेत सगळं छान देतो. ही झाली बुद्धी. आता त्याच बुद्धीचा वापर केला एका व्यक्तीने. त्याने लिहिलं, अरे मला एका व्यक्तीची हत्या करायची आहे, कसं करायची ते सांग. दिले की त्यांनी 5-7 ऑप्शन दिले. चाकूने मारायचे, बंदुकीने मारायचे, का दरीत ढकलायचे. बुद्धी त्यांनी दिलं ना व्यवस्थित, ह्याला म्हणतो बुद्धी. पण ही बुद्धी कशी वापरली पाहिजे ह्याला म्हणतात विवेक. आता कळालं? हा जो विवेक आहे, हा विवेक आपण आपल्या प्रपंचामध्ये आणला पाहिजे. हा विवेक जो आहे तो आपण आपल्या परमार्थामध्ये आणला पाहिजे. आलं लक्षात? महाराज आपल्याला हे सांगतात की हा विवेक तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. तो विवेक जो आहे हा आपण आपल्या मुलांमध्ये रुजवला पाहिजे. हे संस्कार जे आहेत ते आपण आपल्या मुलांमध्ये रुजवले पाहिजेत. आज या ठिकाणी खूप जणं आजी आजोबा इथे आहेत. अगदी प्रामाणिकपणे सांगा, हां, म्हणजे हात वर करू नका. पूर्वीच्या काळी म्हणजे आमच्या काळी, साधारण आम्ही लहान असताना संध्याकाळी 7 वाजताची जी वेळ होती ती कशाची असायची हो?
शांतपणे आपण ते समई लावायचे, दिवे लावायचे, शुभं करोती म्हणायचे, सगळ्यांचं कल्याण व्हावं असं आपण मागायचो. सगळेजण एकत्र बसायचे, पाढे म्हटले जायचे, परवचे म्हटले जायचे. बरोबर आहे. सगळं खेळीमेळीचं वातावरण होतं. टी व्ही नावाची गोष्ट त्यावेळेस अस्तित्वात आलेली नव्हती. 7चा प्राईम टाईम त्यावेळेस आलेला नव्हता. मोबाईल नावाचं यंत्र त्यावेळेस आलेलं नव्हतं. त्यावेळेस आई आपल्या बाळाला मांडीवर घ्यायची, आपल्या हाताने छानपणे त्याला पेज भरवायची, स्वतःहून गाणी म्हणायची, छू ये काऊ ये. आता हीच आई ते खाते का नाही खाते. बरोबर आहे. त्या मुलांवर संस्कार होणार कुठून. ही मुलं जी आजकाल बेफिकिरीने मागायला लागलेली आहे. मी असं म्हणू नका की आमची मुलं अशी नाही आहेत, मी असं म्हणत नाही आहे. मी सगळ्यांचं उदाहरण घेत नाही, मी एक इन जनरल असं उदाहरण घेतो आहे. पूर्वी आत्महत्यांचं प्रमाण एवढं होतं का हो. परीक्षेमध्ये नापास झाला की केली आत्महत्या असं होतं का हो. आमचे शिक्षक आम्हाला त्या 60 मुलांमध्ये उभे करून फटकवायचे, होमवर्क नाही केला म्हणून, गृहपाठ नाही केला म्हणून. त्या वर्गाच्या बाहेर उभे करायचे. पण त्याच्यामधून कळत नकळतपणे आम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये काय फटके खावे लागणार आहेत याची तयारी व्हायची आणि त्या फटक्यांना सामोरं जायची आमची तयारी होत होती. आता त्या पोराला फक्त ओरडण्याचा अवकाश, त्याचा इगो दुखावला जातो. बुद्धी आणि विवेक हा तिथे असला पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात की आत्महत्या करू नये. आणि हा विवेक आमच्यामध्ये जागृत व्हायला पाहिजे. हा विवेक जागृत झाल्यानंतर आपण देवाकडे काय मागावं हे आपल्याला कळतं. आणि त्यामुळेच शिष्योत्तम कसे तयार होतात याची फक्त 2 उदाहरणं मी तुम्हाला देतो. नाहीतर तुम्ही म्हणाल की 7 वाजलेले आहेत, अजून यांचं थांबत कसं नाही. बरोबर आहे म्हटलं. शिष्योत्तम आणि आपण याच्यामध्ये काय फरक असतो ते सांगतो. त्या शिष्योत्तमांनी पण मागणं मागितलेलं आहे, महाराजांकडे मागणं मागितलेलं आहे. महाराजांनी वेळोवेळी परीक्षा घेतलेली या शिष्यांची. भास्कर पाटील 5वा अध्याय घ्या, ते बुद्धीने बोललेले, कुठेही त्यांनी चुकलेलं नाही आहे. ज्यावेळेस ते महाराजांशी बोलतात त्यावेळेस सगळं ते बुद्धीने बोललेले की अरे कोणाला पाणी द्यायला पाहिजे, कोणाची सेवा केली पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सगळं ते बुद्धीने बोललेले. ते विवेकाचा वापर नाही. पण ज्यावेळेस त्या विहिरीला पाणी आलं त्याच वेळेस ते भास्कर पाटील बदलले. ते बदलले म्हणजे कसे झाले तर त्यांच्या ज्या पोटी आहे तो अनुताप निर्माण झालेला आहे, पश्चात्ताप नाही, अनुताप निर्माण झालेला आहे. आणि महाराज ज्यावेळेस त्याची परीक्षा घेतात की अरे तुझ्यासाठी पाणी आणलंय, लाव बगीचा, म्हटलेत की नाही. बस भास्कर पाटील काय म्हणतो, सद्गुरुनाथा म्हणतो तो. त्यांनी काय कानात मंत्र सांगितलं आहे का हो? त्यावेळेस काही गुरुचा विधी झालेला आहे का? नाही. त्यावेळेस ते म्हणतात सद्गुरुनाथा हे आमिष दावू नका, माझा निश्चय हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचार, होती दया आजवर थे म्हणवता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला, साक्षात्काराचा लाविला सुरंग खडक फोडावया. तिथे त्यांच्यात तो अनुताप निर्माण झालेला आणि त्यामुळे ते वैराग्य स्थिती प्राप्त झालेली आहे. बरं, ही एकदाच परीक्षा घेतली आहे का हो भास्कराची? पुढे बघा, त्यांना तो श्वान चावलेला आहे. बरोबर आहे. महाराज काय म्हणतात, चल मी तुला वाचवतो. पण काय होईल, या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालत. आपण जे करतो ते हेच करतो ना. महाराज मला नोकरी लागू द्या, मी तुम्हाला पावशेर पेढे देतो.
या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालत. बोल आता धडकर, काय तुझा विचार, ऐसी कधी ना येणार परमणी ती जाण तुला. भास्कर बोले त्यावरी, मी अजाण सर्व तो परी, जे असेल अंतरी आपुला त्याचं करावे. त्यांनी काय केलेलं आहे, मला काही माहिती नाही महाराज, मी अजाण आहे. आपली बुद्धी चालवली का तिथे तिथे त्यांनी विवेक ठेवलेला आहे. महाराज मला ह्याच्यातलं काहीही कळत नाही, मी तुमचं लेकरू आहे, माझं भलं काय आहे ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जे वाटेल ते करा. त्यामुळे महाराज काय, संतोषले गजानन, खरे बोलता. बरोबर आहे. दुसरी परीक्षा झाली तरी महाराज पुढे काय म्हणतात, सर रे आपण त्र्यंबकेश्वरला जाऊ, तिथे काय आहे, पेढ्या कुत्र्याच्या विषावर तिथे औषधी आहे, पण तिथे जाऊ. अहो ते परीक्षा घेतात ही कळण्याची सुद्धा आपल्याकडे पात्रता असली पाहिजे ना. त्याच्यासाठी विमल ज्ञान पाहिजे. ज्यावेळेस ती विमल ज्ञान तुमच्यामध्ये येईल, ज्यावेळेस तो विवेक तुमच्यामध्ये येईल, त्यावेळेस काय होतं, ते म्हणतात महाराज तुमचे चरण, इथेच माझी गोदावरी आहे, तिथे कशाला जायचं आहे. आणि तिथे चरण मागितले. भाऊ कवर नैवेद्य घेऊन आलेले आहेत महाराजांकडे. महाराज त्याला म्हणतात, जा आता अकोल्याशी, पास होशील पुढची वर्षी तू डॉक्टरी परीक्षा येतं. काय म्हणतात भाऊ कवर, भाऊ म्हणे गुरुराया आपली असू द्यावी दया, ह्यावेळी दुसरे मागावया मी ना आलो ये ठाई, आपुले हे दिव्य चरण हेच माझे धनमान, सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. भाऊ कवर पुंडलिक भोकरे स्वप्न दृष्टांत झालाय. हो मन बेचैन झालंय. मला ती भागी ठाकरे म्हणते की चल आपण तिकडे जाऊ, आपण तिकडे तो गुरु करू. त्या भागी ठाकरेंचंही काही चुकत नाही आहे. तुम्ही जर त्या ओव्या नीट वाचल्या, गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी, गुरु असावा परमगुणी भक्तिपंथाते दाविता. काय चुकीचं बोलली आहे, काही चुकीचं बोललेलं नाही आहे, पण तिथे बुद्धी वापरलेली आहे, विवेक नाही आहे तिथे. त्या मनाची घालमेल होती की महाराज काय करू काय करू काय करू. मग महाराज स्वप्नात येऊन त्याला मंत्र देत आहेत आणि त्याला पुढे म्हणतायत की अजून तुला काय पाहिजे. लक्षात घ्या, स्वप्न दृष्टांत चालू आहे इथे. आपल्याला जागेपणीचं महाराजांनी विचारलं समोर येऊन, काय रे बाळा तुला काय पाहिजे. तर ॲक्च्युली महाराजांनी विचारण्याची गरजच पडत नाही, आपलीच लिस्ट तयार असते. ही भली मोठी एवढी मोठी टिकमार्क. ते स्वप्नामध्ये येऊन महाराजांनाही विचारलेलं आहे पुंडलिकांना की तुला काय पाहिजे. तर काय म्हणतात पुंडलिक महाराज, महाराज तुमच्या या चरण पादुका द्या. हो कशासाठी, नित्यपूजा करावया, यावेळेला आणखी या असं नसेल. महाराज त्या पादुका द्या. हो त्या पादुका मिळाल्या त्यांना. याच्या पुढची कथा मी तुम्हाला सांगतो. ह्या पादुका मिळाल्या, पण झामसिंग त्यावेळेस तिथे होते मुंडगावामध्ये. ते म्हटले की अरे तुझं घर छोटं आहे, झोपडी येते तिथे, तुझ्याकडनं ही व्यवस्थित सेवा होणार नाही. तू एक काम कर, त्या पादुका माझ्याकडे दे, तुला दिलेल्या पादुका, मला दिलेल्या पादुका, यांची आपण पूजा करू आणि यांची जी काही आपण पालखी काढू, त्या पालखीचा मान तुला मिळेल. पुंडलिकांनी ते मान्य केलं. जोपर्यंत झामसिंग होते तोपर्यंत हा मान त्यांना मिळाला. पण जसे झामसिंग निवर्तले, त्यांचं देहावसान झालं, त्यावेळेस बाकीचे जे राजपूत मंडळी तिथे होती त्यांना हा पुंडलिकाला दिलेला हा जो मान आहे तो काही पटेना आणि त्यांनी ह्या पादुकांची सेवा करण्यासाठी पुंडलिकाला नाकारलं. पुंडलिक दुःखी झाले, अत्यंत दुःखी झाले की माझा जो मौल्यवान ठेवा आहे, जो महाराजांच्या कृपा प्रसादामुळे मला मिळालेला होता, तो सौख्य ठेवा तो मी गमावून बसलो. आता मी काय करू. त्यांच्या त्या झोपडीमध्ये आलेले आहेत, झोपडीचं दार लावून घेतलेलं आहे, महाराजांची प्रार्थना चालू केलेली आहे, महाराजांनी समाधी घेतलेली होती त्यावेळेस.
आई त्यांची म्हणते की अरे दूध तरी घे. नाही, मला काहीच नको, मला आता महाराजाशिवाय काहीच नाही पाहिजे. दुपारची वेळ झालेली होती. पुंडलिक असे त्या चटईवर झोपलेले होते. मनात सतत महाराजांचा धावा होता. थोड्या वेळाने त्या झोपडीचा दरवाजा असा उघडला गेला आणि एक दिव्य ज्योत, एक दिव्य प्रकाश तिथे प्रकटला. महाराज तिथे आले. महाराज म्हणाले, पुंडलिका, अरे असा का हताश होतोस? पादुका नाहीत म्हणून? थांब, मी तुझ्या हृदयावर विराजमान होतो असं म्हणून महाराज त्यांच्या हृदयावर उभे राहिले आणि त्यांचे ते चरणकमल जे होते ते चरणकमल ते त्यांच्या हृदयावर स्थापित झाले. मागणं काय मागावं? हे मागणं मागावं की महाराज तुमचे चरण मला दृष्टीस पडू द्या. ह्याच कथेला पुढे घेऊन जातो. ह्याच पुंडलिक महाराजांची त्यावेळच्या काळाप्रमाणे जना नावाची पहिली पत्नी होती. तिचं वय असेल त्यावेळेस 7-8 वर्ष, पुंडलिकाचं वय 11-12 वर्ष. ज्यावेळेस महाराजांच्या कृपेने पुंडलिक यांना ज्ञान प्राप्त झालं. तीही कथा मोठी आहे, पण वेळेचा विचार करता ती न घेता मी थोडासा पुढे जातो आहे. पुंडलिक महाराज यांना महाराजांच्या कृपेने ज्ञान प्राप्त झालं आणि या जनाला, त्या गावातल्या ज्या स्त्रिया होत्या, महिला होत्या, त्यांनी म्हणायला सुरुवात केली, अगं तुझ्या नवऱ्याला तर ज्ञान प्राप्त झालं, त्याला भूत भविष्य वर्तमान सगळं त्याला माहिती झालं, तुला काय येतो? तुला काहीच येत नाही. ही जनाबाई हिरमुसली हो, ही जना हिरमुसली. आणि एके दिवशी महाराज ज्यावेळेस मुंडगावला आले त्यावेळेस ही मुलगी त्या मुलांमध्ये खेळत असताना ती रुसून बसली. ते लहान मुलांचं जे रुसणं असतं ना ते लगेच कळून येतं. महाराजांना कळालं की ही जना रुसून बसलेली आहे. महाराज म्हणाले की काय ग जना, काय झालं? जना म्हणाली, महाराज माझ्या नवऱ्याला तुम्ही सगळं ज्ञान दिलं, मी मात्र पोरलीच राहिले हो. असं म्हणून म्हटल्यानंतर महाराजांनी आपलं एक पोट जे आहे त्या जनाच्या ओठांवर ठेवलं, भगवद्गीतेचा एक श्लोक म्हटला आणि एका क्षणामध्ये त्या जनाला ते भगवद्गीता मुखोद्गत झाली, पाठ झाली. महाराजांनी त्या 7-8 वर्षाच्या पोरीची पुढे परीक्षा घेतली. 7-8 वर्षाची पोरगी आहे, काय मागावं ते बघा. महाराज पुढे म्हणतात, जना तुला अजून काय पाहिजे ग? जना म्हणते, महाराज आपल्यासमोर माझ्या पतींच्या चरणांचं दर्शन आणि आपल्या पायांवर मला मोक्ष हवा. ती एवढी बोलली मात्र समोरून पुंडलिक महाराज येताना दिसले. धावत धावत गेली हो ही पोर. आपल्या पतीच्या चरणांवर डोकं टेकवलं, तिथून पुन्हा धावत धावत आली, महाराजांच्या चरणांवर डोकं टेकवलं आणि तिथंच तिला मोक्ष मिळाला. काय मागावं? प्रपंच पण साधला, परमार्थ पण साधला, विवेक जवळ बाळगला, वैराग्य प्राप्त झालं. महाराजांच्या चरणी ही सर्व शिष्योत्तम मंडळी लीन झाली. अशा या शिष्योत्तमांचं, आपल्या या सद्गुरूंच्या चरणांचं मी अभिवादन करतो, त्यांना नमस्कार करतो आणि ही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करतो. आज आपण या गजानन महाराज उपासना केंद्रातर्फे मला इथे बोलवलं, ही सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी माधुरीताईंचा, गजानन महाराज उपासना केंद्राचा आणि तुम्हा सर्व भक्त मंडळींचा मनापासून आभारी आहे. जय गजानन. झाले असल्यास अधिक न्यून त्याची क्षमा गजानन, करो सर्वदा मद लागून हीच आहे विनंती. जय गजानन, श्री गजानन.
सगळ्याचे कान आणि मन अगदी महाराजांच्या उगवत्या वाणीने तृप्त झाले. त्यामुळे आता जास्त मी काही बोलत नाही, असं बोलणं उचित नाही त्याच्यानंतर. महाराजांनी आपल्याला सांगितलं की पारायण कसं करायचं. आता याच्यानंतर आपण प्रत्येक वेळा पारायण करताना त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला अगदी लक्षात राहतील आणि त्याप्रमाणे आपण पारायण केलं तर आपल्यालाही त्याची अनुभूती येईल असं मला वाटतं. आणि त्यांनी सर्व सोप्या भाषेत आपल्याला आपल्या जीवनात आनंद कसा घ्यावा हे सुद्धा सांगितलं. आणि त्यांनी सगळी जी काही उदाहरणं दिली आहे ती आपल्या तुमच्या घरात सगळ्यांच्या घरात होतात, तुमच्या माझ्या महाराजांच्या सगळ्यांच्या घरात. त्यामुळे सगळ्यांनी खूप छान पद्धतीने महाराजांना समजून घेतलं. आता विद्यार्थी जोशींचा आपण अल्पशी भेट देऊन सत्कार करूया. तो सत्कार करण्याकरता मी सुहास पाठक यांना विनंती करते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. श्री फडके सत्कार करणार, फडके गुरुजींचा सत्कार करणार आहोत आपण. त्यांना पण मी व्यासपीठावर बोलवतो. समर्थ सद्गुरु श्री गजानन